नमस्कार, मी प्रतीक तागडे. आपण प्युअर गावरानमध्ये कुक्कुटपालन करतो. आता तुम्हाला दाखवतो अंड्याची क्वालिटी बघू शकता आपली. याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे. टाका इकडे अंड्याच्या ट्री. आपण जशी पद्धत लावली आहे अंडे द्यायसाठी कोंबड्यांना ते बघू शकता तुम्ही. ते बघू शकता आपले टाका ज्यामध्ये अंडे उचल. अंड्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही आपली. क्वालिटी बघा, हे आहे प्युअर गावरानचे अंडे. हे असते क्वालिटी प्युअर गावरानच्या अंड्याची. अशा प्रकारे आपल्या सगळ्या ह्याच्यात अंड्याचं जे जुगाड लावलं आपण अंडे द्यायसाठी तसं सगळे अंडे देतात कोंबड्या. हे क्वालिटी चेक करा अंड्याची तुम्ही. अशा प्रकारे आपले इथे अंडे होतात प्युअर गावरानचे अंडे. आता तुम्हाला ह्याच अंड्यावर आपण कोंबडी बसून दाखवतो या समोर. आता खुडक झालेली कोंबडी आहे ना का काही, हे खुडक झालेली कोंबडी आहे ना. आपण कोंबडी बसवायची जे सामान लागते ते सगळं सामान जमा करायचं. आपल्याला ते कोंबडी अंड्यावर बसवायचे आपल्याला 3 गोष्टी खूप गरजेच्या आहे. एक हळद, एक झालं मुंग्यांचा पावडर आणि तिसरं झालं कापूर. हे 3 वस्तू आपल्याला खूप गरजेच्या आहे. कारण की 20-21 दिवस कोंबडी तिथं कंटिन्यू अंड्यावर बसते. त्याच्यामुळे एखादी अंड टिचकलं, कधी काय झालं तर त्याला मुंग्या लागू शकते. 21 दिवस 22 दिवस कोंबडी अंड्यावर बसल्यामुळे तिच्या अंगावर किस्से होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला हे 3 वस्तू असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला दाखवतो प्रकारे अंडे ठेवून घेतले आपण. असे अंडे ठेवून घेतले. याच्यावर थोडी थोडी तर मुंग्या बिंग्या नाही व्हायला पाहिजे म्हणून थोडी थोडी अशी हळद टाकून घ्यायची. पूर्ण 4 होताल हे अशी चांगल्या प्रकारे अशी हळद टाकून घ्यायची. आपण खाली मातीमध्ये चांगला कडुलिंबाचा पाला वगैरे टाकूनच आपण चांगली माती टाकली आहे. चांगली सॉफ्ट वाली माती टाकली आहे. आणि आता हे लागेल तुम्हाला मुंग्यांचा पावडर. हा मुंग्यांचा पावडर पण थोडा थोडा जर असं साईडमध्ये टाकला याच्याने मुंग्या बिंग्या काही येणार नाही. इथं मुंग्या पिस्सू वगैरे. आणि हा थोडासा कापूर घेऊन घ्यायचा. या कापूरला थोडंसं सुटून असा बुरका करून घ्यायचा याचा चांगला. असा बुरका झाला. या कापराच्या वासानं काही मुंग्या पिस्सू हे ते काही येणार नाही. इथं काही मुंगे माकोडे पिस्सू वगैरे काही येणार नाही. आता फक्त आपल्याला एक खुडक कोंबडी शोधून आणायची आहे. खुडक कोंबडी शोधून तिथं नॉर्मली तिला बसून द्यायची. बरोबर ती 21 दिवसानंतर आपली डेट लक्षात ठेवायची किंवा लिहून ठेवून द्यायची. तिथं 21 दिवसानंतर बरोबर पाहायचं जितकं फर्टाईल अंडे राहील त्याच्यातून ऑटोमॅटिक चिक्स निघून राहील. ती बरोबर 21 दिवस बघू शकता. आता तुम्ही हल्ली काकाने खुडक कोंबडी शोधून पूर्णपणे खुडक झालेली आहे आणि आता अंड्यातून पिल्ले काढण्यासाठी तयार झाली आहे. तर आता हिला आपण कशा प्रकारे बसवतो बघा. एकदम नॉर्मलीच बसवायची. एकदम नॉर्मली बसली तर ठीक आहे, नाही बसली तर मग असं काहीतरी एखादी जुगाड घ्यायचं. असं एखादी आपल्याकडे काही जुगाड करायचं. असं काही पण एखादी जाळीचं किंवा काही असं जुगाड करायचं. पहिले बसून पाहिजे बसते पहिले. नॉर्मली बसली तर मग काही प्रॉब्लेमच नाही. बघू शकता ती नॉर्मली बसून गेली तर तिला झाकायची पण गरज नाही. जर ती उठून पळाली असती किंवा ती बसली नसती बरोबर तर आपण याची अशी प्रॉपर झाकून ठेवली असती. त्याच्यावर काहीतरी ठेवलं असतं. तिला 1-2 तास अशी झाकून ठेवली असती. कारण की तिची अंडे द्यायची जागा दुसरीकडे आहे. तिचे अंडे दुसरीकडे टाकले आहे. तर तिला ही जागा आता नवीन आहे. ती इथं आता तिला म्हणजे काहीच नाही. तिचं घरच नाही. तिचं जे घर होतं अंडे द्यायची जी जागा होती तिथून आपण उचलून तिला नवीन जागेवर आता अंड्यावर बसवलं आहे. आता ती पूर्ण प्रॉपर 21-22 दिवस तिथं बसाल. पूर्ण अंडे आपले शेकल आणि त्याच्यातून जेवढे अंडे फर्टाईल आहे त्याच्यातून पूर्णपणे ते चिक्स काढाल. ती आता बघू शकता किती नॉर्मल पद्धतीने बसली आहे. त्या बाकीच्या पण कोंबड्या बघू शकता किती नॅचरल पद्धतीने बसल्या आहे. ते बघू शकता. आपण एकदम नॉर्मल पद्धतीनेच बसवतो. काही आपल्याकडे हॅचरी मशीन वगैरे काहीच हे नाही करत. हे बघू शकता. हे आत्ता बसवलेली नवीन कोंबडी प्रॉपर सेट झाली आहे. ती जर सेट नाही झाली तर असं काहीतरी एखादी काही तिला झाकायचं असं जुगाड करायचं. 1-2 तास तिला झाकून ठेवायचं. कारण तिला जागा नवीन असल्यामुळे तिला सवय नाही त्या जागेची. तिला अगर तिची जे अंडे टाकायची जागा आहे तिथं जर ठेवलं असतं आपण तर तिथं ती प्रॉपर चांगल्याने बसली असते अंडे देऊन. पण ही तिची जागा बदलल्यामुळे ती थोडीशी घाबरती नवीन जागेवर बसायसाठी. पण आता तिला आपण ते सेट झाली आहे नवीन जागा. कारण तिला चांगला अनुभव असेल. याच्या आधी पण तिने 2-3 वेळा चिक्स काढून असेल म्हणून तिला चांगला अनुभव आहे. आता तुम्हाला आपल्या इथं अंड्याची क्वालिटी पण दाखवली. आपली अंड्याची क्वालिटी कशी आहे. तुम्हाला कोंबडी पण बसून दाखवली. आपण कशा प्रकारे कोंबडी बसवतो ते पण दाखवली. आता तुम्ही बघू शकता अशाच कोंबड्या बसवून आपण कशा पद्धतीने चिक्स तयार करतो. आता हे 2-2.5 महिन्याचे कंप्लीट चिक्स झालेले आहे. पूर्ण वॅक्सिन कंप्लीट झालेली आहे यांची. आता हे चिक्स 15 तारखेला यांची डिलिव्हरी आहे. आता 15 तारखेला आपण यांचा व्हिडिओ पण टाकू. ज्या दिवशी याची डिलिव्हरी राहील ना 15 जानेवारीला. आजचं 10 जानेवारी 5 दिवसाला ह्या चिक्सची डिलिव्हरी आहे. 450 चिक्सची डिलिव्हरी आहे.
हे 450 चिक्स 15 तारखेला जाणार आहे. नवीन फार्मर आहे, त्याला जास्त अनुभव नाही आहे, त्याला पूर्ण गाईडलाईन आपली आहे, सर्व पूर्ण कॉन्टॅक्ट आपण घेतला त्याच्या फार्मचा. 450 चिक्स आहे, तर पूर्ण आपण प्रॉमिस केलं आहे. 450 चिक्स त्यांची तयार झालेली आहे, पूर्ण वॅक्सिन कंप्लीट आहे. चिक्सची क्वालिटी दाखवून द्यायचा. चिक्सची क्वालिटी बघा, चिक्स कशा प्रकारे 2 अडीच महिन्यात कशी तयार झाली. एकदम ॲक्टिव्ह चिक्स आहे. एक पण चिक्स तुम्हाला त्याच्यात खराब दिसेल नाही, एक पण चिक्स कुठलंच डुप्लिकेट दिसेल नाही. आपल्या जिथं तयार केलेली चिक्स आहे पूर्ण चिक्स बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. इकडचं पण दाखवून